बायकांच्या अनैतिक शरीर संबंधातून दोन तरुणांनी दिला जीव. सविस्तर धक्कादायक घटना व्हिडिओमध्ये नक्की बघा. भारतीय आदर्श संस्कृतीमध्ये विवाह संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनामध्ये पती आणि पत्नी हे दोन्ही सुखी संसाराच्या रथाचे दोन्ही चाके आहेत असे मानले जाते. या दोन चाकांच्या वर संसार सुरळीत चालत असतो. मात्र यापैकी एक चाक कमजोर झाले किंवा निखळले तर त्या रथाची वाताहत लागायला वेळ लागत नाही. भारतीय संस्कृती ही आदर्शवादावर आणि रूढी परंपरावर अवलंबून आहे. त्यामुळे कित्येक वेळा सामाजिक बंधने ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येतात की काय असे वाटू लागते. यातूनच मग कधी कधी एखादा व्यक्ती ही सामाजिक बंधने झुगारून देऊन जीवन जगावे असा विचार करायला लागतो. तेव्हा सुखी संसाराला तडे जातात. स्त्री म्हणजे मालकी हक्काची वस्तू आहे अशा पद्धतीची धारणा सामाजिक व्यवस्थेने करून दिलेली आहे. त्यामुळे स्त्री दुसऱ्याची झाली तर आपल्या प्रतिष्ठेचे काय असा विचार केला जातो. त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या बैठका लावल्या जातात. हे प्रयत्न यशस्वी झाले नाही तर मग एकतर रागाने पेटून उठलेला पती आपल्या पत्नीचा खून करून मोकळा होतो किंवा ती स्त्री प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून अडसर बाजूला करण्याचा प्रयत्न करते. या दोघातही दुसऱ्याचे जीवन संपवण्याची हिंमत नसेल तर तो किंवा ती स्वतःचे जीवन संपवून मोकळे होतात. अशाच पद्धतीच्या एका पाठोपाठ एक दोन घटना धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात घडलेल्या आहेत. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये स्त्री असेल किंवा पुरुष असेल ते विवाहानंतर विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी शारीरिक आकर्षण असेल तर कधी कधी आपल्याला प्रेम मिळत नाही म्हणून असेल तर ते प्रेम मिळवण्यासाठी ज्याच्याकडून सहानुभूती किंवा आपुलकी मिळते त्याची जवळीकता हवीहवीशी वाटायला लागते. त्यातून मग ते त्या व्यक्तीकडे आकर्षित होत जातात. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एखाद्या वेळेस पुरुषाने परिस्थितीसोबत संबंध ठेवले तर त्या पुरुषाला काही प्रमाणामध्ये दोषी ठरवले जाते. कधी त्यांनी आपल्या मर्जी खातर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एखाद्या स्त्रीला आपल्यासोबत राहायला सांगितले असेल तर समाज त्याला फारसा विरोध करत नाही. मात्र त्याच ठिकाणी एखाद्या स्त्रीने विवाहबाह्य संबंध ठेवायचा प्रयत्न केला असेल किंवा विवाहबाह्य संबंध ठेवले असतील तर त्या स्त्रीला लगेच उलटा चारित्र्यहीन असे संबोधून तिला दोषी ठरवले जाते. इथपर्यंत ठीक आहे. मात्र एखाद्याची पत्नी विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर ती गोष्ट त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी ठरत असते. समाजामध्ये त्या व्यक्तीला कमजोर समजले जाते. परिणामतः तशा व्यक्तीच्या मनावर विपरीत परिणाम होत असतो. स्त्रीच्या विवाहबाह्य संबंधातून अनेक वेळा प्रियकराच्या मदतीने आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पती पत्नीमध्ये तेढ निर्माण झाल्यास सुखी संसार शक्यच नसतो. साधा संशय वाढत गेला तरी त्या संसारामध्ये विष कालवले जाते आणि सरळ सरळ अनैतिक संबंध असतील आणि ते गावात चर्चेले जात असतील तर त्या पुरुषाला जिवंतपणी मरण यातना भोगत आहोत की काय असे वाटायला लागते. असेच काहीसे धाराशिव तालुक्यातील आळणी गावात घडले. येथील एका जेसीबी चालकाने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध व त्यातून होत असलेल्या त्रासाला वैतागून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने व्हिडिओ बनवून तो समाज माध्यमावर शेअर करून आपली व्यथा मांडलेली होती. त्या व्हिडिओवरून त्या व्यक्तीची पत्नी आणि एका व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आळणी येथील तानाजी नानासाहेब भराडे हे जेसीबीवर चालक म्हणून काम करून आपली उपजीविका भागवत होते. याशिवाय त्याची शेतीही होती. त्या शेतीकडेही ते लक्ष देत होते. त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. पत्नी आईसह ते एकत्रच आळणी येथे वास्तव्यास होते. दरम्यान आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या पत्नीने धाराशिव शहरातील एका सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात नोकरी सुरू केली होती. सौंदर्य प्रसाधनाचे दुकान चालवणारे बालाजी घाडगे हे तानाजी भराडे यांच्या चांगल्या परिचयाचे होते. त्यामुळे त्यांनी
नोकरीला होकार दिला होता. नोकरी करत असताना भराडे यांच्या पत्नी आणि बालाजी घाडगे यांच्यात आणखी जवळीक निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. ही बाब कळल्यानंतर तानाजी यांनी वेळोवेळी दोघांनाही हटकून समज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या दोघांनी त्यांना न जुमानता मैत्रीचे धागे घट्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर त्या दोघांनीही तानाजी यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती असे सांगितले जात आहे. यातून वैतागलेल्या तानाजी यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पत्नी आणि आरोपी बालाजी घाडगे विरुद्ध तानाजी भराडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मयत भराडे यांनी व्हिडिओमध्ये आपली कैफियत मांडली आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी आपण आत्महत्या करत आहोत याचा खुलासाही त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. या घटनेने धाराशिव तालुक्यात आणि जिल्ह्यातही हळहळ व्यक्त करत असतानाच दुसऱ्याच दिवशी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथे अशाच पद्धतीने पत्नीने स्वैराचारी मार्ग स्वीकारल्यामुळे वैतागलेल्या पतीने दिनांक 27 जुलै रोजी दुपारी राहत्या घरी आपल्या पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची चर्चा होत होती. या चर्चेवरून भीम चव्हाण यांच्या नातेवाईकांना तातडीने कळवण्यात आले. नातेवाईकांनी आल्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या वैद्यकीय सुविधा असलेल्या एका खाजगी रुग्णालयात भीम चव्हाण यांना हलवले. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तपासून भीम चव्हाण हे मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर मयताचे शव विच्छेदन करण्यासाठी मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. त्या ठिकाणी शव विच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण गळफास असाच देण्यात आल्याने भीम चव्हाण यांनी आत्महत्या केली की त्यांना गळफास दिला गेला हा पोलिसांच्या तपासाचा मुद्दा आहे. या संदर्भात पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून भीम उत्तम चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या भावाने अहमदपूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. मयताचा भाऊ अर्जुन उत्तम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये मयताची पत्नी आणि देवीदास राजाराम चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस करत आहेत. अहमदपूर पोलिसांनी मयताचा भाऊ अर्जुन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी म्हणून मयताची पत्नी कल्पना भीम चव्हाण आणि देवीदास राजाराम चव्हाण राहणार वरवंटी तांडा यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 533/25 भारतीय न्याय संहिता कलम 108(3)(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पत्नीला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही वेगवेगळ्या घटनेमध्ये पुढील ठळक मुद्दे आहेत. तानाजी धाय मोकलून रडले. पत्नीचे अनैतिक संबंध आणि ज्याच्यासोबत तिचे संबंध आहेत त्या व्यक्तीने आपली पत आणि प्रतिष्ठा घालवली. शिवाय आपल्याला त्रासही देत असल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत वैफल्यग्रस्त झालेल्या तानाजी नानासाहेब भराडे यांनी व्हिडिओद्वारे जाहीर केले आहे. हे सांगत असतानाच व्हिडिओच्या अखेरीस ते धाय मोकलून रडताना पाहायला मिळतात. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्या संवेदनशील माणसांच्या डोळ्यातही अश्रू दाटले होते अशी चर्चा आहे. शेतातच घेतला गळफास. वैफल्यग्रस्त झालेल्या तानाजी भराडे यांनी घराबाहेर पडताना पहाटेच्या सुमारास आपण शौचासाठी जात असल्याचे घरी सांगितले होते. त्यानंतर ते सरळ आपल्या शेतात गेले. त्या ठिकाणी त्यांनी शेतातील झाडाला गळफास लावून घेतला आणि आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नसल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांचा मृतदेह शेतातील झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. लगेच ग्रामस्थांनी धाराशिव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर धाराशिव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तर दुसऱ्या घटनेमध्ये पलगावर पडले होते तर गळफास कसा. अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथील भीम चव्हाण हे बेशुद्ध अवस्थेमध्ये गरीब पलगावर पडलेले त्यांच्या नातेवाईकांनी आणि जवळच्या लोकांनी पाहिले होते. त्यानंतरच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र शवविच्छेदनानंतर आलेला अहवाल हा गळफास बसल्यामुळे मृत्यू असा असेल
तर भीम चव्हाण यांनी स्वतः गळफास घेतला असेल तर त्यांना मृत्यूनंतर कोणी खाली घेतले, पोलिसांना कळवल्याशिवाय अशी कृती कोणी केली की कोणी त्यांना जबरदस्तीने गळफास दिला, या अनुषंगाने पोलीस तपास होण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही दुर्दैवी घटनेमध्ये तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.